नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टॉपर सायन्स अकॅडमी मध्ये आपणा सर्वांचे स्वागत. मी जाधव सर. आज मी महाराष्ट्र बोर्ड मध्ये पडलेले प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन घेणार आहे. अमाइन्स या टॉपिक साठी हे अत्यंत उपयुक्त प्रश्न आहेत. 2 मार्क वेटेजचा प्रश्न मी कव्हर करणार आहे. हा प्रश्न मार्च 2022 मध्ये महाराष्ट्र बोर्ड मध्ये विचारलेला आहे. जर तुम्ही नवीन असाल या चॅनल वरती तर प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला की तो लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. ओके, तर चला आपण आता 2022 चा प्रश्न बघूया. राईट अ केमिकल रिएक्शन टू प्रिपेअर इथेनअमाइन फ्रॉम. Write a chemical reaction to prepare ethanamine from. First sub question acetonitrile, second sub question lithium aluminum hydride. ओके, हे 2 सब क्वेश्चन आपल्याला दिले आहेत. आपल्याला याचा आता आन्सर बघायचा आहे. बघा, इथेनअमाइन हा प्रोडक्ट पाहिजे फ्रॉम. या 2 सब क्वेश्चन मध्ये जे काय नेम्स दिलेत त्यापासून आपल्याला इथेनअमाइन हा प्रोडक्ट तयार करायचा आहे. तर बघूया. ॲसिटोनायट्रालचं स्ट्रक्चर बघा, CH3 C ट्रिपल बॉन्ड N. ओके, प्लस आता या रिएक्शन साठी आपल्याला नेसंट हायड्रोजनची गरज आहे. ते किती लागणार आहेत? तर 4 नेसंट हायड्रोजन लागणार आहेत. बघा पुढे एरोच्या वर आता इथं Na इन इथेनॉल हे या स्वरूपात मेन्शन करायचं. सोडियम इन इथेनॉल. आता बघा, रिडक्शन मीन्स ऍडिशन ऑफ हायड्रोजन ॲटम. तुम्हाला रिडक्शनचे डिफाइन माहित आहे. द रिएक्शन इन विच ऍडिशन ऑफ हायड्रोजन ॲटम इज अ टेक प्लेस, दॅट रिएक्शन इज कॉल्ड रिडक्शन रिएक्शन. ओके, ऑक्सिडेशनची पण घेतो मी व्याख्या. द रिएक्शन इन विच ऍडिशन ऑफ ऑक्सिजन ॲटम is a take place, that reaction is called oxidation reaction. ठीक आहे. तर इथे रिडक्शन घडणार आहे. बघा आता हे 4 हायड्रोजन आहेत. आपल्याला इथेनअमाइनचा प्रोडक्ट पाहिजे. इथेनअमाइनचं स्ट्रक्चर बघा, कार्बन 2 असणार आणि इकडे NH2. पहिल्या कार्बनच्या भोवती आता इथे बघा, आता हा आपण काय करूया, इथे व्हॅलन्सी पूर्ण करूया. हा पहिला कार्बन पकडायचा, इथे हायड्रोजन 2 आणि इकडे हायड्रोजन 3 लिहायचे. ओके, बघा इथे CH3 आहे, इथे CH3 आहे. ठीक आहे. बघा आता दोन्ही कार्बन मध्ये इथं CH3, इथे CH3. ठीक आहे. पुढे या कार्बनच्या भोवती आता इथे 0 हायड्रोजन आहेत, इकडे 2 आहेत. इथे नायट्रोजन आहे, नायट्रोजनच्या भोवती 0 हायड्रोजन आहेत, इकडे 2 आहेत. म्हणजे आपल्याला 4 हायड्रोजनची गरज आहे. आता 4 पैकी 2 हायड्रोजन इकडे पाठवायचे आणि 2 हायड्रोजन इथं पाठवायचे. झाला, प्रोडक्ट भेटला. या स्वरूपात ही रिएक्शन पूर्ण करायची आहे. याचं नाव आहे इथेनअमाइन. याचं नाव आहे ॲसिटोनायट्राल. रिएक्शन पूर्ण झाली. आता आपल्याला स्टेटमेंट बघावं लागणार आहे आणि स्टेटमेंट प्रत्येक रिएक्शनचं हे लिहायचंच आहे. विद्यार्थी मित्रांनो, बिना स्टेटमेंटची जी मार्क आहेत ते नेहमी कमी केली जातात. आपल्याकडे स्टेटमेंट नाहीत टेक्स्टबुक मध्ये, पण तुम्हाला पेपर चेक करत असताना तिथे मार्क देताना स्टेटमेंटचा विचार केला जातो, हे लक्षात ठेवा. तर याचं स्टेटमेंट लिहावं लागेल. ॲसिटोनायट्राल इज रिएक्ट विथ हायड्रोजन. ॲसिटोनायट्राल इज रिएक्ट विथ हायड्रोजन in presence of sodium in ethanol. To give ethanamine. तर बघा,
हा प्रोडक्ट इथे आपल्याला भेटलेला आहे. तर ही पहिली रिॲक्शन झाली. व्यवस्थित समजली असेलच, प्रॅक्टिस करायचं. असं दुसरं एक्झाम्पल घ्या. इथे ऍसिटोनायट्रल आहे, तुम्ही दुसरं प्रोपाइल सायनाइड घ्या. याचं सेकंड नेम आहे बघा मिथाइल सायनाइड. आपण याचं नाव लिहू शकतो, मिथाइल सायनाइड पण म्हणतात. ह्या रिॲक्टंटचं हे दुसरं नाव आहे मिथाइल सायनाइड. तुम्ही प्रोपाइल सायनाइड साठी हे प्रॅक्टिस करू शकता. बघा हीच मेथड आहे. मी एक एक्झाम्पल घेतो. CH3 CH2 C ट्रिपल बॉन्ड N प्लस किती हायड्रोजन लागणार बघा. इथे आता 4 हायड्रोजन लागणार. ओके, 4 हायड्रोजन. CH3 CH2 इथे कार्बन आहे, ट्रिपल बॉन्ड N. आता एरोच्या वर बघा आता काय लिहावं लागेल इथं, Na इन इथेनॉल. हे आहे तसं लिहावं लागेल, Na इन इथेनॉल. आता यापैकी 2 हायड्रोजन इकडे पाठवायचे, 2 हायड्रोजन इकडे पाठवायचे. मेथड तीच असणार आहे, त्या मेथड मध्ये बदल होणार नाही. बघा आता प्रोडक्ट CH3 CH2 CH2 डॅश CH2 आणि ट्रिपल बॉन्डचं रूपांतर सिंगल बॉन्ड मध्ये करायचं. इथे पण बघा ट्रिपल बॉन्डचं रूपांतर सिंगल बॉन्ड मध्ये केलं, डॅश NH2. याचं नाव आहे प्रोपेन अमाइन. कार्बन किती आहेत, 3, म्हणून प्रोपेन. प्रोपेन अमाइन. याचं नाव आहे इथाइल सायनाइड. इथाइल सायनाइड. ओके, याचं नेम आहे इथाइल सायनाइड. ठीक आहे. तर या स्वरूपात हा प्रश्न सोडवायचा आहे. आता मी 2 नंबरचा सब क्वेश्चन घेतो. मी 2 नंबरचा सब क्वेश्चन बघा. आता एरोच्या वर आता इथे याला AlH4 लिहावं लागेल मला. बघा आता आपल्याला प्रोडक्ट तर हा पाहिजे. एरोच्या वर इथे AlH4 प्रोडक्ट पाहिजे बघा इथेन अमाइन. म्हणजे कार्बन 2 लिहावे लागतील, इकडे NH2 अमाइन म्हणजे NH2 ग्रुप. इथे हायड्रोजन 3 वॅलन्सी पूर्ण करूया, इथे हायड्रोजन 2. हा आपल्यासाठी प्रोडक्ट पाहिजे. लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड हा रिड्युसिंग एजंट आहे. हा रिड्युसिंग एजंट नायट्रो अल्केन साठी आपण वापरतो. म्हणजे मला इथे नायट्रो अल्केनचा रिॲक्टंट घ्यावा लागेल, CH3 CH2 NO2 CH3 CH2 NO2 प्लस 6H. हे नेसंट हायड्रोजनचे ॲटम 6 घ्यायचे बघा, त्यातले 2 हायड्रोजन ॲटम इथे पाठवायचे. हा आपला मेन प्रोडक्ट भेटला. आता बघा हे 2 ऑक्सिजन आहेत, ते बाहेर पडणार. इथे 4 हायड्रोजनचे ॲटम आहेत. तुम्हाला माहित आहे 2 हायड्रोजनचे ॲटम असतील तर त्यासाठी 1 ऑक्सिजन गरजेचा आहे. बघा इथे 6 हायड्रोजनचे ॲटम आहेत, त्यातले 2 हायड्रोजन मी इथे पाठवले. ठीक आहे. म्हणजे NO2 चं रूपांतर NH2 मध्ये जाणार. NH2 मध्ये झालं रूपांतर, इथे रिॲक्शन घडणार आहे, कारण हा फंक्शनल ग्रुप आहे. कायम लक्षात ठेवा केमिस्ट्रीमध्ये फंक्शनल ग्रुपच्या ठिकाणीच रिॲक्शन घडतात. ओके, तर NO2 चं रूपांतर NH2 मध्ये करण्यासाठी हा रिड्युसिंग एजंट वापरतात, LiAlH4. ओके, पुढे 2 हायड्रोजन इकडे पाठवले. बघा कॉम्बिनेशन बघा, इथे 4 हायड्रोजन शिल्लक, 2 ऑक्सिजन शिल्लक आहेत, H2O तयार झाला. हायड्रोजन 4 आहेत शिल्लक, इथे 2 नंबर न्यायचा 2H2O. तर ह्या अशा रिॲक्शन समजून घ्या. विद्यार्थी मित्रांनो, ह्या रिॲक्शन खूप सोप्या आहेत, पण या मेकॅनिझमचा वापर करून या केमिकल रिॲक्शन समजून घ्यायच्या. म्हणजे तुम्ही चांगल्या प्रकारे 90च्या पुढे 95 पर्यंत म्हणले तरी केमिस्ट्रीमध्ये हायेस्ट येऊ शकतो. आणि ह्या अंडरस्टँडिंगचा वापर करायचा आहे.
एकदा रिॲक्शनचं मेकॅनिझम समजलं की खूप जास्त रिॲक्शन सोपे आहेत. म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना रिॲक्शनची भीती वाटते, पण अजिबात भ्यायची गरज नाही. एक समजून एक ट्रॅक फॉलो करायचा आहे, एक मार्ग फिक्स ठेवायचा आहे आणि त्यानुसार प्रॅक्टिस केलं की केमिस्ट्रीमध्ये पण यश मिळणारच आहे. ठीक आहे. तर अजून सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर प्लीज सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. ठीक आहे. धन्यवाद.